आता हे जे आपण पाहिलं तिथे पण प्रत्येकाने स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे हे त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी गौतम बुद्धाचं फक्त उदाहरण दिलं त्यांनी की गौतम बुद्ध कधी ईश्वरावर बोलायचे नाहीत, कारण त्यावेळेला लोकांनी ईश्वर म्हणून काहीच बोलायचे नाहीत. तेवढंच म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचं आहे तुम्ही सांगेन, तुम्ही सुखी आहेत की दुःखी आहे, तुम्हाला काय हवं, सुख हवं की दुःख हवं, सुख हवं तर ते सांगेन, पण ईश्वराबद्दल काय बोल. कारण त्यावेळेला काळामध्ये अनेक पुरोहित होते आणि सगळे त्याच्यावर वाद घालायला यायचे. ते त्यांना नको होतं, कोणाबरोबर वाद घालणंच नको आहे, कारण सर्वजण कर्मकांडात अडकलेली मंडळी होती ना त्या काळामध्ये. जे पुरोहित वर्ग जो होता तो कर्मकांडात होता आणि बुद्धाचं तत्वज्ञान जे आता आपण जसं समजून घेतो, कारण सगळं वेदाशी संबंधितच आहे, नाही असं नाही, पण हे अनुभवायचं कसं ते प्रत्येकाला कळलं होतं असं नव्हतं. त्यामुळे आपणच आपल्या ठिकाणी आपला अनुभव घ्यायचा आहे हा महत्त्वाचा बोध. आपण जे म्हटलं ना सत्य काय याचं सतत लक्ष ठेवायला लागलो की आपली बुद्धी तल्लख होते. सतत सत्याचा विचार करायला लागलो की सत्य आहे काय, सत्य ह्या वर्तमानात जे जे आपण पाहतो, सुरुवातीला आपण जे सकाळी सांगितलं तोच आता भाव इथे घेता येईल. ते सत्य आहे, पण सत काय आहे तर सत म्हणजे हे सर्व जाणणारं तत्व ते सत आहे. प्रत्येकाकडे ते आहे, कोणाकडे नाही असं नाही. प्रत्येक मनुष्याकडे ही जाणणारं तत्व आहे आणि ह्या जाणीवेने म्हणजे ह्या जाणणाऱ्या तत्वानेच जाणीचा शोध घ्यायचा आहे, म्हणजे बोध घ्यायचा आहे की आहे ती जाणीवच आहे का आहे ते चैतन्यच आहे. चैतन्य जाणीव हे सगळे शब्द एकाच अर्थाने आपण वापरतो. एकाच अर्थाने वापरताना नेहमी आपण ते अनंत स्वरूप सांगतो, दिव्य स्वरूप सांगतो, विविध तरी आहे एकच तत्व. म्हणजे शब्दामध्ये अडकू नका म्हणतो तर त्यासाठी. शब्दामध्ये अडकतो म्हणजे आपण एक अर्थ धरला की दुसरा काही शब्द आपल्याला की आपला गोंधळ होतो, हे काय परत सांगतायत असं होतं ना बऱ्याच वेळेला. आहे जे सतत कसं बघतो आपण, आहे आपण आहोत हे जे आपल्याला आहे म्हटलं की तिथे चैतन्य आहे. म्हणून आपल्या ठिकाणी स्वतःला अनुभवायला लागलो ते असणे पण जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे हा बोध तिथे लक्षात ठेवायचा. म्हणून आहे ते चैतन्य आहे. नंतर आपण काय सांगतो, दिसतं ते पण चैतन्य आणि जाणते ते पण चैतन्य. शॉर्टकटमध्ये जर आपलं आहे ते चैतन्य, दिसते ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य, हे सतत आपण चिंतनात घेऊ शकतो किंवा साधनेला बसताना पण तो बोध घेऊ शकतो. कळलं ना. म्हणून अनंत चैतन्य स्वरूप एक आहे असं जे आपण म्हणतो त्याचा अर्थ काय आहे ते चैतन्य स्वरूप. एकच अंध दिवांध सर्वत्र अनंत अंगे व्यक्त, म्हणजे जे दिसतं ते चैतन्य आणि शेवटी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप जे सांगतो ते जाणते ते चैतन्य. म्हणजे एकच चैतन्य तीन अंगाने प्रगट आहे. प्रगट आहे म्हणजे त्याची तीन अवस्था आहेत. गाढ झोपेमध्ये आपण असतो तिथेही चैतन्य, जागृतीमध्ये बऱ्याच गोष्टी पाहतो म्हणजे दिसतं, जे जे दिसतं तेही चैतन्य आणि जो पाहतो तेही चैतन्य असं आपण दरवेळेला सांगतो ना. हे कसं असतं, सतत फक्त तो बोध घ्या. म्हणून शॉर्टमध्ये बोध घ्यायचा तर आपण सतत जे जाणत आहोत असं जे आपल्याला वाटतं ते दिव्य आहे. आज त्याला अनुभव नाही आहे की पटकन ते लक्षात येत नाही. म्हणजे मी आहे असं जे आपल्याला वाटतं ते आहे मुळात दिव्यच आहे. तुम्ही माना कल्पना करा तर त्यांनी कसं सांगितलं, प्रश्न कसा विचारला, ईश्वर आहे का असा प्रश्न. म्हणजे तो मी मानू की नको मानू. तो जो मानतो म्हणतो त्याला म्हणतो नको मानू म्हटलं, कारण तो विचार करायला पाहिजे. आणि जो नाही म्हणतो ईश्वर त्याला म्हणतो ना आहे, परत तो विचार करायला पाहिजे. आणि जो नुसता विचार आहे की नाही ह्याच्यावर पण त्याला काहीच बोलत नाही. म्हणजे मानण्यामध्ये वाद घालतो ना आपण. मानण्यामध्ये ज्या वादात पडतो, मानणं म्हणजे कल्पना, म्हणून कल्पनेत अडकायचं नाही.
आता आपल्याला आतापर्यंत पर्व अगदी लहानपणापासून कल्पनेतच आपण गुंतलेलो आहोत. नवस केले की नाही नवस, काही ठिकाणी नवस केले, काही करतो आपण कुठे कुठे. गावी गेलं तर सगळीकडे गावदेवीला देवीला बी नवस करतो की नाही आपण दरवेळेला. तर तिथे हे सगळी आपली कल्पना आहे, पण भावनेतून आपण करतो आणि श्रद्धेतून करतो. त्यावेळेला काही वेळा श्रद्धा पूर्ण होते श्रद्धेमुळे, आणि तिथे आपल्याला वाटतं की ती देवी जागृत आहे, की हे मूर्ती जागृत आहे. मूर्ती जागृत होऊ शकत नाही. तर चैतन्य तूच आहेस. समोरची देवी आणि आपण याच्यामध्ये फरक काय आहे? समोरची मूर्ती माणसाने बनवलेली आहे आणि आपण हे परमेश्वराने बनवलेली मूर्ती, असं महाराज नेहमी सांगायचे ना. आपण कोण आहोत? परमेश्वराने बनवलेली मूर्ती आहे. म्हणजे सगळी माणसं ही परमेश्वराने बनवलेली मूर्ती आहे आणि देवळातली मूर्ती ही माणसाने बनवलेली आहे. परमेश्वराने बनवलेली मूर्ती आणि माणसाने बनवलेली मूर्ती. पण आपली श्रद्धा कुठे आहे? माणसाने बनवलेल्या मूर्तीकडे. आता परमेश्वराने बनवलेली मूर्ती श्रेष्ठ की माणसाने बनवलेली मूर्ती श्रेष्ठ? परमेश्वराची मूर्ती श्रेष्ठ, कारण ती चालते, बोलते, विचार करते, हे सगळं करते. माणसाने बनवलेली मूर्ती काहीच करत नाही. पण आपण त्या श्रद्धेने सगळं करतो. म्हणजे मानण्यामध्ये किती गोंधळ झालाय ते मी सांगतो. मग आता कितीतरी लोकांनी इतकी श्रद्धा की असं सांगितलं जाणं ते जमत पण नाही. म्हणजे अरे बापरे, हे काय विचित्र सांगतात म्हणून महाराजांबद्दल लोक काय म्हणजे नास्तिक आहेत. ज्यावेळेला महाराजांनी जेव्हा हा विषय मांडला असेल सुरुवातीला, तर लोकांच्या भावना अशा झाल्या, हे देवच मानत नाही, काहीतरी भलतं सांगतायत. पण हे वेद काळामध्ये वेद आहे, वेदाचं ज्ञान आहे. हे वेद काळामध्ये ऋषीमुनींनी सांगितलेलं ज्ञान आहे की प्रत्येकाकडे हे जाणणारं तत्व आहे, तेच दिव्य आहे. म्हणून ऋषीमुनींनी पण खूप शोध घेतला, नाही असं नाही. सगळीकडे सगळे आपले पंचमहातत्वांना देव म्हटलं, झाडांना देव म्हटलंय, म्हणून वडाला पूजा करतो आपण, सगळ्यांना पूजा करतो. आणि ते करणं काय चुकीचं म्हणत नाही, कृतज्ञतेने ते चैतन्य भावात केलं की बरोबर. पण मुळात मी म्हणणारं तत्व आहे की प्रत्येक समोर दिसणारी व्यक्ती तत्व आहे, तिथे चैतन्य आहे. हा जर देवभाव जागृत झाला तर आपलं कार्य संपलं. कळलं? फक्त तो देवभाव जागृत व्हायला पाहिजे. आपण समोरच्या व्यक्तीला देव समजूच शकत नाही ना. कसला देव असं म्हणतो ना आपण, जरा काय बोललं की हा कसला देव, असं होतं की नाही बऱ्याच वेळेला. म्हणून अनुभव आला पाहिजे. ह्याचा अनुभव जाणणारं तत्व इतकं अलौकिक आहे की त्याला किती पद्धतीने बघितलं तरी ते वेगळंच वाटतं दरवेळेला, की हे असं कसं, हे असं कसं, सगळं विचार आहे. कारण त्याला अनुभवता येत नाही. बुद्धीचं प्रांत तिथे चालत नाही. सगळ्यात महत्वाचं, बुद्धिवान माणूस म्हटलं की तो म्हणतो नाहीच, म्हणतो हे काय खरं नाही, असंही म्हणतात बरेच बुद्धिवादी. पण कारण तो बुद्धीचाच प्रांत नाही. इथे सतत त्या चिंतनातून जेव्हा प्रज्ञा जागृत होते ना, तेव्हाच त्याची अनुभूती येते. म्हणजे अनुभवण्यातून घेता येतं, नुसतं कल्पनेतून घेऊ नका. असं जे आपण आताही सांगतो की सत्य काय, नुसतं शब्दामध्ये गुंतलो तर शब्दामधून आपल्याला तो अनुभव येत नाही. जरी ज्ञानाचे शब्दाने सांगितलं तरी प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. परत सांगतो, प्रत्येकाचा प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी ही जाणीव आहे, ही जाणीवच आहे हे पक्की खात्री झाली पाहिजे. इथे मी अमुक तमुक नाहीच कोणच. ही जाणीवच आहे, त्याला म्हणतात शरणागती. मी अमुक तमुक आहे म्हणतात तेव्हा ते वेगळेपण आलं आहे. ती जाणीव आहे आणि ही जाणीवेचं सगळं कार्य चाललेलं आहे. ती प्रत्येकाने स्वतःच्या ठिकाणी तो अनुभव घ्यायला लागले जाणीवेचा, की सगळं काही बरोबर गाडी रुळावर येईल. ती येत नाही म्हणून सगळ्या गोष्टी गोंधळ चालतो आपल्याला. आपण म्हणतो ना, गोंधळ होतो बऱ्याच वेळेला की इथे करायचं की तिथे करायचं, असं जायचं की. आता जर आपण रोज YouTube बघत बसलो, गंगा स्नानला झालं पाहिजे, गंगा सगळ्यांना खुमखुमी आली, जो उठतो तो गंगा स्नानला जातो. का? कल्पनेतून ह्या सगळ्या गोष्टी अडकतात. म्हणून मनाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडला की मन तेच गोष्ट ऍक्सेप्ट करते. पण वस्तुस्थिती काय ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हा गोंधळ आहेच. म्हणून शब्दाने किती जरी सांगितलं तरी प्रत्येकाने स्वतःच्या ठिकाणी तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण मार्गदर्शन आपल्याकडे जे सद्गुरू दिले ते आपण करत असतो, पण ते शब्दातून पुन्हा आपण आपला अभ्यास केला पाहिजे. अभ्यास प्रत्येकाने स्वतःचाच केला पाहिजे की आपल्या ठिकाणी हे जाणणारं तत्व आहे. आता कळतं, आपण जाणतो म्हणजे जाणणारं तत्व हे कळतं, नाही कुठं कळतं, सगळं कळतं.
पण जाणणारं तत्व आहे त्या त्या ठिकाणी आपण दृढ नाही राहत, पक्के निश्चय नाही करत. हे आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, ती जाणणारी शक्तीच आहे. ह्या भावात पाहण्याचा प्रयत्न करत नाही. त्या भावात जेव्हा आपण पाहण्याचा प्रयत्न केला की आपण शांत आहोत. तोपर्यंत आपण अशांत आहोत, तोपर्यंत आपण अपूर्ण आहोत. पूर्णत्व कधी? हे जाणणारं तत्वच दिव्य आहे हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण पूर्णत्वाकडे आपला प्रवास सुरू होईल. म्हणून परमेश्वर हा विषय जो आपण आता घेतलाय चिंतनाला, तो परमेश्वर व्यवस्थित समजून घ्या की ही चैतन्य शक्ती म्हणजे नेमकं काय. चैतन्य शक्ती वगैरे सगळं परत म्हटलं नाही समजलं तरी गोंधळ होतो. हे जाणीव दिव्य आहे म्हणा, की जाणीव कळते आपल्याला. जाणीव हा शब्द कळतो. जाणणारं तत्व आहे, मी म्हणणारं जाणणारं तत्व आहे. समोर जी व्यक्ती ती पण जाणणारं तत्व आहे. कुठेही बघा, कुत्र्या मांजराकडे बघा, ते जाणणारं तत्व आहे. ती जाणीव अलौकिक आहे, तिथे दिव्यत्व आहे. शरीर वेगळी वेगळी आहेत. शरीराचं काम फक्त त्या जाणीवेला जाणीवपूर्वक जाणण्यासाठी असतं, तेव्हा शरीर. पण सगळं जीवन हे जाणीवेचं आहे, शरीराचं नाही. आपलं प्रत्येकाचं जीवन हे शरीराचं आहे, आपलं जाणीवेचं आहे, शरीराचं नाही आहे. लक्षात ठेवा. आज आपल्याला वाटतं शरीर म्हणजेच आपलं जीवन आहे. आज आपल्याकडे धारणा कशी आहे? आपलं शरीर म्हणजे आपलं जीवन आहे, शरीरामुळे जीवन आहे. पण जाणीव म्हणजे जीवन आहे. लक्षात आलं का? शरीरामुळे जीवन आहे म्हणजे जाणीवपूर्वक आपण जाणतो म्हणून शरीरामुळे जीवन आहे. शरीरामुळे एकमेकाशी आपण संबंधित होतो, एकमेकाबद्दल ज्ञान ग्रहण करतो, सगळं. पण हे कोण करतं? जाणीव. शेवटी सगळं कोण करतं? कोणाला सुख होतंय, कोणाला दुःख होतंय, सगळं जाणीवेला. शरीराला नाही आहे. शरीर इन्स्ट्रुमेंट आहे. शरीराकडे भावना धारणा असं काही नाही आहे. तुम्ही गाडीत बसलात, कुठच्याही गाडीत बसलात तर गाडी तिच्या नियमाप्रमाणे पळेल, वेगाने सगळं करेल. आता आपण तुम्ही म्हणाल नाही गाडी म्हणजेच मी म्हणून गाडीच्या बाहेर नाही पडलं तर काय होईल? गोंधळ होईल सगळ्या जीवनामध्ये ना. म्हणून इथे थोडक्यात आपल्याला समजून घेण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या युक्त्या सांगतो. थोडक्यात काय आहे ती ईश्वरी शक्ती. आहे म्हणजे काय? या देहामध्ये आहे, सर्व रूपारूपामध्ये आहे, सर्वाला व्यापून आहे. ती आहे म्हणजे जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे. ते चैतन्य स्वरूप निर्गुण निराकार. आता लक्षात घ्या काय ते, म्हणजे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण समजलं पाहिजे. हे सगळं विश्वाला व्यापून जे चैतन्य आहे मुळात एक निर्गुण निराकार आहे. त्यामध्येच ते तत्वामध्ये सगुण निराकार तत्व निर्माण झालं, म्हणजे जाणणं पण तिथे सुरू झालं. आणि ते जे जाणणे पण असलेलं तत्व विविध रूपाने प्रगट झालं आणि जाणीवपूर्वक जाणायला लागलं. 3 अवस्था आल्या त्या, म्हणजे असणारं, स्फुरणारं आणि जाणणारं. आपण पूर्वी तोही विषय मांडलाय तसा, असणारा, स्फुरणारा आणि जाणणारा. म्हणजे आपण मुळात असणारे आहेत. असणारे म्हणजे ते अनंत स्वरूप आहे, ते असणारे. तिथे स्फुरण झालं, मग तिथे स्फुरणारी झालं. त्या स्फुरणातून विविध रूपाने जे प्रगट झालं ते आपण विविध रूपाने प्रगट झालो, तिथे हे जाणणारे आपण झालो. लक्षात आलं मी काय म्हणतो? आता प्रत्येक जण जो आहे ते चैतन्य स्वरूप जाणणारं तत्व आहे. गाढ झोपलात की असणारे होता, गाढ झोपेमध्ये नेणिवेत जाता म्हणजे तेव्हा असणारे असतात. पण जेव्हा व्यवहार करता, सगळं करता, तर तो आपण असतो तो जाणणारे असतो. आपण म्हणजे आपण जाणीव आहोत असे जे शब्द आपण वापरतो त्यासाठी. म्हणजे जाणणारं तत्व आहे, चैतन्य स्वरूप जे म्हणतात जाणणारं चैतन्य आहे. जसं आपल्याकडे हा अनुभव आपण घेत राहू तसंच तोच अनुभवातून आपण सर्वत्र पाहता आलोय. सगळीकडे जाणीवच आहे, सगळीकडे चैतन्यच आहे. दोन्ही बाजूने आपण नुसतं शब्दाने नाही, हा अनुभव आधी स्वतःकडे अनुभवता आला पाहिजे. अनुभवायचं काय आहे? अरे सांगा, सूर्याला मानतोस का मानत नाहीस म्हटलं तर ते म्हणा अरे काय आहे प्रत्यक्ष, त्याला काय सांगायचं कारण आहे? तर आहे जाणणार प्रत्यक्ष, त्याला काय आणखी करायचं का? कळलं तुम्हाला? तुम्ही आहेत ना की नाही आहेत जाणणारे? ते प्रत्येक जण जाणणारे आहे, ते प्रत्यक्ष आहे. तिथे त्याला शोधायचं काय? शोधायचं एवढंच की तो भाव आपल्याला पक्का करायचा आहे. तो भाव आपल्याला पक्का नाही, आपल्याला देहभाव पक्का आहे. तो देहभाव बाजूला गेला पाहिजे, त्यासाठी अभ्यास करायचा आहे. नाही तर आहेच, पण ज्याला हे स्पष्ट कळलं त्याला दुसरं काही करायची गरज नाही. जाणीव आहेस, काय करायची गरज नाही.
पण व्यवहार करताना तू जाणीवच आहेस म्हणून प्रत्येक कृती तुझ्याकडनं झाली पाहिजे, एवढंच खरं. इथे आता तिथे आपण परत फारकत करतो ना. म्हणून आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे वागण्यातूनच आपण, म्हणून मी प्रॅक्टिकल सांगतो, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल करायच्या गोष्टी आहेत. आपण जाणीव आहोत, कळलं. जाणीव आहोत म्हटलं म्हणजे सर्व रूप पण जाणीव आहेत हे कळलं. आता ह्या जाणीव आणि त्या जाणीवेचा संबंध कसा जोडायचा, बोलायचं कसं? देहभावात बोलतो मस्तपैकी सगळ्यांशी, पण जाणीव म्हणून बोलायचं कसं? प्रॅक्टिकल येईल ना. जाणीव बोलायचं कसं? जसं देहभावातून बोलतो तसंच बोलायचं. कळलं मी काय म्हणतो? परत दुसरं काहीच करायचं नाही. फक्त तू जाणीव आहेस हे लक्षात ठेव, आणि समोर आहे ती पण जाणीव आहे एवढं लक्षात ठेव. तिथे तुला त्यांचा आदर केला पाहिजे तुझ्याकडनं. समोरची व्यक्ती आता, आणि त्याच्यात दुसरं एक महत्वाचं लक्षात, सगळ्यात परमार्थाचं सार आहे ह्याच्यात. कसं सार आहे ते सांगतो. सर्वत्र जाणीव म्हटल्यानंतर ती एकाच स्वरूपाच्या हे सर्व जाणीव आहेत, बरोबर. मग त्याचं फलित काय? फलित निरपेक्ष प्रेम सर्वांवर करता आलं पाहिजे. सोपं असतं तर खूप बरं झालं. आपण, तू असं केलं तर मी असं करेन, हा देण्या घेण्याचा व्यवहार असतो आपल्याला, कळलं. आपण कसं करतो, त्याने मला लग्नाच्या कोणाच्या तर लग्नामध्ये आपल्या मुलामुलीच्या 100 रुपये दिले तर आपण 100 रुपये दिले पाहिजेत. हे देणं घेणं ना आपल्याला. आहेर देतो ना आपण, आम्ही म्हणतो याने आपल्याला किती आहेर मिळाला आपल्या पूर्वीच्या कोणाच्या लग्नात, ते पूर्वी बघायचं आपण. त्यामुळे तसं देणं घेणं आपल्याकडे असतं. इथे निरपेक्षपणे सर्वांबद्दल आपलेपणा नसतो आपल्याकडे. किती जरी म्हटलं ना, म्हणून चैतन्यच आहे हे जे पक्क होतं, त्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे येईल की तुम्ही सर्वांवर निरपेक्षपणे प्रेम करायला लागतं. तुम्हाला कोणाबद्दल भेदभाव नाही, सगळे आपलेच, कारण सगळ्या जाणीव आहेत. आज आपलं कसं आहे, देहाच्या अपेक्षेत आपण प्रत्येकाकडे वेगळं वेगळं पाहतो. बघतोय ना, की निळकंठकडे बघितलं, सतीशकडे बघितलं, रजनीकडे बघितलं, तुम्ही प्रत्येकाकडे हे सगळे जण बघतो आपण एकमेकाकडे. ते देहाच्या अपेक्षेत बघतो आपण प्रत्येकाला, आणि देहाच्या अपेक्षेत मग हा असा वागतो, तो तसा वागतो, तो तसा वागतो. इथे आपण गुंतो, इथे ऍक्शन रिएक्शन सुरू होते आपली. जाणीवच आहे म्हटल्यानंतर तिथे गुंतवणं नाही होत. ऍक्शन समोरची कशी असो, आपल्याकडे ज्ञान आहे ना. समोरचा जर विचित्र वागत असेल तर त्याचं काय म्हणतात, अरे अज्ञान आहे, त्याला अजून समजायचं आहे. मग आपल्याला काय वाटलं, करुणा आली पाहिजे, अरे त्याला समजलं पाहिजे. तिथे रागवायचं पण कारण नाही, किंवा वाईट वाटायचं कारण नाही, किंवा त्याचं कमी पण लेखायचं कारण नाही. आहे ती जी चैतन्य शक्ती कशी वागली तरी ती चैतन्य शक्तीच आहे. जाणीव म्हणून जी आहेत कशी वागली आपल्या बाजूने पाहतोय, त्याच्या बाजूने मी सांगत. तो कशी वागत असेल तर ती जाणीव हे आपल्याला विसरायचं नाही. ते विसरलं तर आपले सगळे विचार बदलतील. मग उदाहरण काय देतो, समजा 500 रुपयाची नोट आहे, गटरात पडली, काय कराल? जाऊ दे म्हणाल? नाही, बरोबर काढून धुवून बिवून परत काय. कारण ती किंमत कमी होत नाही ना 500 रुपयाची नोटीची किंमत तेवढी आहे. मग जाणीवची किंमत किती आहे? कसाही वागू दे, जाणीव आहेच ना, कारण ती परमेश्वराचं स्फुरण आहे. जाणीव म्हणजे काय, त्या चैतन्य स्वरूपाचं ते स्फुरण आहे प्रत्येक जण. इतकं त्याच्यात दिव्यत्व आहे. हा जर भाव आपल्याला कळला तर आपल्याला कोणाही बद्दल वाईट, द्वेष, मत्सर काही वाटणार नाही. पण ते सतत ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. इथे सगळे आपलेच, म्हणजे सगळ्यांना आपल्याकडनं जेवढं चांगलं ब्लेसिंग देता येईल तेवढं द्या, जेवढं चांगलं मदत करता येईल तेवढी करा. असं काही नाही म्हणत पैशाने मदत केली पाहिजे. सगळ्या अनेक मदती आपल्याला करता येतात. परोपकारी वृत्ती, म्हणून परोपकार ते पुण्य म्हणतात, ते त्यासाठी. म्हणून प्रत्येक ठिकाणी ह्या पद्धतीने जेव्हा पाहता येईल ना, त्यावेळेला आपण व्यापक होतो. आज आपण संकुचित आहे थोड्या थोड्या गोष्टीमध्ये. कुठेतरी जिथे जमतं तिथे आपण बोलतो चांगलं, जिथे जमत नाही तर असं जे आपल्याकडे वागणं होतं, तर आपण संकुचित वृत्तीने वागतो, आणि त्यामुळे आपल्या जाणीवेचा गोंधळ व्यापक व्हायला पाहिजे.
कोणी कसाही वागो, आपल्याकडनं त्याचं भलंच झालं पाहिजे हा विचार असला पाहिजे. लक्षात ठेवा. भलेपणाचा विचार जो म्हणतो तो सतत असतो. एकेकाचा पिंड वेगळा आहे. तुम्ही कधीतरी एखाद्याला सांगता असं करता, नाही ऐकत, म्हणतं काय नाही घ्यायला जाऊ देत, सोडून द्या असं म्हणतो आपण ना. त्याचं भलं होते म्हणा, म्हणजे त्याला काही समजवायला जाऊ नका, नाही समजू नको समजू दे त्याला, त्याचं त्याच्याकडे. कळलं की नाही. आणि त्या अंगाने जे आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला लागतो, ते आपली पाहण्याची दृष्टी बदलते. दृष्टी बदलली पाहिजे. शेवटी कर्म बदललं पाहिजे. म्हणजे दृष्टी बदल म्हणजे पाहणं बदललं की कर्म म्हणजे विचार. कर्म म्हणजे विचार, उच्चार, आचार, हे 3 गोष्टी बदलतात. आणि त्या जर बदलायला लागल्या की तुमची रिॲक्शन, तुम्हाला मिळणारी रिॲक्शन पण चांगली व्हायला लागते. किती एकावर एक अवलंबून आहे. म्हणून समाज असो, कुटुंब असो, राष्ट्र असो, काही असो, तिथे प्रत्येक ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, हा बोध आपल्याकडे पक्का असला पाहिजे. संतांकडे तो असतो. म्हणून ते संत गपचूप असतात. संतांना काय त्रास देणारे कमी होते की नाही. म्हणून का त्याने हे नाही केलं, त्यांचा द्वेष केला, मत्सर केला, असं काय झालं काय. ज्ञानेश्वर माऊलीने द्वेष केला, तुकाराम महाराज द्वेष केला. तुकाराम अभंगामध्ये म्हणतात, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माती घालू काठी. भलं तर लंगोटी पण देऊ, नाहीतर काठी मारायला कमी नाही करणार. पण कधीच काठी नाही मारली त्या भल्या माणसाने. तर मंबाजी एवढा त्रास देतो तरी बिचारा मार खाऊन बसायचे. मंबाजी मारत होते. मंबाजीने मारलं तर वरती परत गेले, तुझे हात दुखले काय विचारायला. म्हणजे बघा कसं आहे त्यांचं, म्हणजे ही त्यांच्याकडे हा जो दृढ भाव होतो ना, त्याच्यातून त्यांचं वागणं होतं. आपल्याकडे तो दृढ भाव होणं महत्वाचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण म्हणून जे जाणणारं तत्व आहे तेच दिव्य आहे हे स्पष्ट समजत नाही, तोपर्यंत आपण शोधत बसू ना सगळं. पण आपला अभ्यास आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, ह्या किंवा जाणीवच आहे किंवा चैतन्य शक्ती. जे तुम्हाला जो शब्द योग्य वाटेल तो घ्या, कोणताही शब्द घेऊ शकता. ती शक्ती आहे समोर प्रत्येक ठिकाणी. तीच शक्ती, त्याच शक्तीचं दुसरं, म्हणजे एकाच सूर्याचे अनेक किरण, असं प्रत्येक किरण आहे. ते प्रत्येक रूप म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं किरण आहे. म्हणजे ते प्रकाश तत्वच प्रत्येकाकडे आहे, फरक काहीच नाही. म्हणजे हा बोध आपल्याला पुन्हा 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 घट्ट धरला पाहिजे. त्या बोधातून सर्वत्र पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. प्रॅक्टिकली करा तरच हे जमणार. परत सांगतोय, नुसतं विचारापुरती थांबायचं नाही, तर उच्चार आणि आचार सुद्धा आपले तसेच व्हायला पाहिजेत की सर्वांचं भलं व्हावं. सर्वांचं भलं का व्हावं की सर्व जाणीवाच आहेत. सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. जाणीव म्हणजेच ईश्वरी शक्ती. आणि ही ईश्वरी शक्ती सर्वत्र नांदते, हा बोध पुन्हा 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 पुन्हाच करावा लागतो. तोपर्यंत सुधारणा होणार नाही. म्हणून ईश्वराला कुठे शोधायचं आहे? आपल्याच ठिकाणी त्याला अनुभवायचं आहे. अनुभवणं, इथे ईश्वराला अनुभवता येतं. ईश्वराला म्हणून तो अनुभवलं तर दुसऱ्याला सांगता येत नाही परत अनुभवलं म्हणून. कसं अनुभवलं विचारतं, काय सांगणार. पण आपण जे आता जे चिंतन केलं तर कसं अनुभवायचं तेच सांगतो आहोत ना प्रत्येक वेळेला, की असं आहे, ईश्वरी शक्तीच आहे, ईश्वरी शक्तीच आहे, हे सतत स्वतःला समजत राहा. मग तू ईश्वरासारखा वागशील. आज आपण ईश्वरासारखे वागतो? आपण नाही वागत. आपण देहभावातच असल्यामुळे ईश्वरासारखं वागता येत नाही आपल्याला, समजून सुद्धा वागता येत नाही. ईश्वराने सांगितलं समजलं ना, पण जरा मनावरच्या विरुद्ध झालं, घट्ट झालं की आपण लगेच वेडेवाकडे वागून मोकळे होतो. म्हणून ते कंट्रोल करायला काय सांगितलं? श्वासाकडे सतत लक्ष पाहिजे. म्हणजे रात्री झोपेपर्यंत श्वासाकडे बघत 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 झोपा. आज गप्पा तर मारायच्याच नाहीत कोणाकडे तुम्हाला, पण आडवे पडलेत तर श्वासाला अनुभवत ही जाणीव अनुभवते, ह्या भावामध्ये अनुभवत राहा. अनुभवता की श्वासाला कोण जाणताय? ती जाणीव. सत आहे हा जो बोध आहे ना, तो सतत धरत राहायचा. सत आहे ही जाणीवच आहे की हे सतत आहे. आणि ह्या भावामध्ये आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे. कुठपर्यंत? शेवटचा श्वास होईपर्यंत. कळलं? शेवटचा श्वास सुटताना सुद्धा जाणीवच आहे की ईश्वरच आहे. ह्या भावात गेला तर
भरपूर पुण्य मिळून घेऊन जाल. बरोबर, कळलं ना. जाणीवच आहे ह्या स्मरणामध्ये आणि सर्वांचं भलं व्हावं. दोन गोष्टी आहेत, जाणीवच आहे आणि भलं व्हावं. दोन गोष्टी, भले पण पाहिजे. प्रत्येकाबद्दल मंगलमय विचार पाहिजेच. आता आणखीन काही प्रश्न आहेत, बरेच आहेत प्रश्न. म्हणजे सकाळच्या आपण ह्याच्या अंगानेच त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. कुठे बघायचे, कसे बघायचे, काय बघायचे हे परत सांगा. बघा, डोळे बंद करा सगळ्यांनी. समोर पाहत राहा. पाहत राहा. कुठे पाहत आहात, उत्तर द्या. कुठे पाहत आहात, उत्तर द्या. प्रत्येकाचं उत्तर काय आहे? कुठे पाहताय? कुठे पाहतात? समोर पाहतात. त्याचं दुसरं उत्तर असं, समोर जे दिसतं ते पाहतो. काही असेल, जे दिसतं ते पाहतो. म्हणजे आता इथे डोळे बंद केल्यामुळे काळोख दिसेल आणि डोळे उघडे केले तर समोर रूप दिसतील. जे दिसतं ते पाहतो. आलं लक्षात? म्हणजे कुठे पाहायचं? जे दिसतं ते पाहतोय, मग कुठे पाहायचं? दुसरा प्रश्न काय विचारला? काय पाहायचे आणि कसे पाहायचे? आता कसं आहे बघा, समोर दिसतं ते तिथे दृष्टी गेली, समोर पाहिलं, बरोबर. तिथे काळोख आहे, काही दिसत नाही. ते उत्तर येतं ना. काय पाहिलं? काही दिसत नाही. मग काही दिसत नाही हे पाहिलं. काळोख दिसतं म्हणजे काही दिसत नाही हे पाहिलं ना. आता हे पाहिलं म्हणजे दिसतं कशामुळे दिसतं? पाहतं म्हणून दिसतं. म्हणजे जे दिसतं ते कशामुळे दिसतं हे पहा. कशामुळे दिसतं? दृष्टीमुळे दिसतं. पाहणं चालू आहे. तुम्ही पाहिलंच नाही तर दिसणार कसं? बघा, तुम्हाला तिथे सांगितलं काळोख दिसतो ना. मग आता काही दिसेल ते दिसतं ते पाहिलं. म्हणजे कुठे पाहायचं? जे दिसतं तिथे पाहिलं. आता दिसतं तिथे पाहिलं, ते कसं पाहायचं? कसं पाहायचं म्हणजे दिसतं ते नाही पाहत राहायचं. हे कशामुळे दिसतंय हा प्रश्न स्वतःला विचार. कशामुळे दिसतं? पाहतोय म्हणून दिसतं. कसं पाहायचं? हे पाहणं चालू आहे हे पाहायचं, ते कसं पाहायचं? लक्षात आलं? समोर दिसतं आणि पाहतो, ही नेहमीची सवय झाली आपल्याला. दिसलं ते पाहिलं. आता हे दिसतं हे मला कशामुळे दिसतं? पाहणं चालू आहे म्हणून दिसतं. जर पाहिलंच नाही तर तुम्हाला डोळे उघडे केले आणि एखाद्या झाडाकडे म्हणत तिथे तू बघा पक्षी बघा असं बघितलं, तुम्हाला जर ती दिशाच कळली ना, तुम्हाला पक्षी दिसत नाही, तुम्हाला कुठे आहे असं होतं ना. आता सकाळी भारद्वाज 2 जोडपं होतं पक्ष्यांचं. तर मयुरीला मी म्हटलं बघते ते झाडाखाली आहे, तिला ती भलत्या झाडाकडे बघते, मी इथे दाखवते ती दुसरीकडे असंच होतं बऱ्याच वेळेला. म्हणजे मी बोट पण दाखवते तिथे, तर तिला मी म्हटलं बांबूचं झाड आहे ना तिथे बघ, तर ती दुसऱ्या बांबूच्या झाडाकडे बघत होती. बराच वेळ झाला रे, इथे बघ. शेवटी तिचं अरे इथे मी इथे बघते, तुम्ही इथे दाखवता, तर असं झालं. असंच आपला गोंधळ.
पाहतो जे दिसतं ते पाहतो, म्हणजे पाहणं चालू आहे म्हणून दिसतं, ही पहिली गोष्ट. जर पाहिलं नाही तर दिसणार नाही. कळलं? पाहिलं म्हणजे काय, कसं पाहिलं? तर पाहिलं म्हणजे नेमकं काय, पाहणं म्हणजे नेमकं काय सांगा. कसं पाहिलं का? तुम्ही पाहणं म्हणजे नेमकं काय म्हणताय? क्रिया आहे, प्रोसेस आहे. पाहणं ही प्रोसेस आहे. प्रोसेस कसली आहे? व्यापण्याची. हा जो पाहणारा आहे, डोळे बंद आहेत, तो काळोखाला व्यापतो. काळोख दिसतो म्हणजे काय? हा पाहणाऱ्याचा आत्मप्रकाश त्याच्यावर पडतो, समोरच्या वस्तूवर. आता मी ह्यांना पाहतो म्हणजे काय? इथला आत्मप्रकाश ह्यांच्यापर्यंत पोहोचला आणि तो परत माझ्याकडे आला आणि मी कळलं, मला हा मी पाहिलं. तो परत नाही आला तर मला कळणार नाही, की तिथपर्यंत पोहोचलं तर नाही कळणार. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला मी जेव्हा पाहतो तेव्हा इथून हा प्रकाश तुमच्यापर्यंत गेलेला आहे, तो प्रकाश मी परत माझ्याकडे येतो आणि त्याचा अर्थ करतो. म्हणजे इथे कनेक्ट कशी असतो आपण बघा एकमेकाशी. तुम्ही पण मला पाहता, मी तुम्हाला पाहतोय. पाहण्यातून एकमेकाला आपण जोडलेले आहोत, पण आपल्या लक्षात येत नाही ते जोडलेले आहोत. म्हणून ज्या ज्या वेळेला मी प्रत्येकाकडे दृष्टी टाकतो त्यावेळेला तिथे व्यापलं. मग ह्यानं मी व्यापलं म्हणजे काय झालं? पाहिलं म्हणून दिसले, नाही तर दिसणार नाही. कळलं? म्हणजे जसं काळोख आहे, ह्याच्यात काळोख आहे, तुम्ही टॉर्च लावता, विजेरी म्हणजे बॅटरी जे पेट चालू करतात त्यावेळेला जिथे प्रकाश पडतो तेवढंच तुम्हाला दिसतं. प्रकाश कसा व्यापतो तेवढा तो कळतो व्यापला. काळोखात कळलं तुम्हाला प्रश्न बरोबर कळतं की टॉर्च मारला, कुठे मारला, झाडाला मारला, झाडात जेवढं दिसतं तेवढं दिसतं. तसा हा आत्मप्रकाश जेवढ्या गोष्टीला व्यापतो तेवढंच दिसतं, बाकीचं दिसत नाही. आता मी ह्यांना व्यापला, यांच्या मागची पाठ तर मला दिसत नाही कारण मी व्यापू शकत नाही. समजलं कसं आहे ते? त्यामुळे पाहणं म्हणजे व्यापणं. व्यापायचं कोण व्यापतं? हा आत्मप्रकाश व्यापतो, म्हणजे दृष्टी म्हणजे काय? आत्मप्रकाश. कोणाचा? जो दृष्टा आहे त्याचा आत्मप्रकाश. आत्मप्रकाश समोर पडतो म्हणजे पाहणं. लाईट पेटवणं हा लाईटचा प्रकाश, आणि त्या प्रकाशात हा आत्मप्रकाश त्याच्या आधारे पाहतो. सूर्यापर्यंत पाहिलं, कसं पाहिलं? त्या सूर्याला व्यापलं आणि तिथून परत ही जाणीव आली. काय अलौकिक शक्ती आहे प्रत्येकाकडे. कळलं? पौर्णिमेचा चंद्र मस्त 2 दिवस चमकतोय, बघून बघा. तिथपर्यंत जाणीव जाते आणि परत येते. त्यासाठी रॉकेट बिकेट लावायची गरज नाही तुम्हाला. कळलं? तिथपर्यंत पोहोचतो आणि परत जातो. म्हणजे इतकी ही जाणीव कुठेही जाऊ शकते. जर तिच्यामध्ये अडथळा येत नसेल, तिला व्यापता आलं, ते कुठेही व्यापू शकते. त्यामुळे ग्रह तारे आपण पाहतो, हे सगळं पाहतो तर किती हजारो प्रकाश वर्ष दूर आहेत, किती जवळ नाही आहेत कोणाच आपले इतके, पण तरी सुद्धा आपण ते पाहू शकतो कारण मध्ये अडथळा नाहीये. व्यापण्याच्या मध्ये अडथळा तर पाहू शकत नाही. म्हणून कसं पाहायचं? तर हा आत्मप्रकाश त्याच्यावर पडला आहे हे लक्षात घेणं म्हणजे कसं पाहणं. आता हे कसं पाहिलं? हा आत्मप्रकाश आहे, इथे कळलं. आता आत्मप्रकाश कोणाचा आहे? तो पाहणाऱ्याचा आहे. तो पाहणारा हा, त्याला आत्मा म्हणा, जाणीव म्हणा, जो ईश्वर म्हणा. मग कुठे पाहायचं, कसं पाहायचं, काय पाहायचं? हा पाहणारा हे पाहायचं म्हणजेच अनुभवायचं. आता पाहणाऱ्याला पाहायचं म्हणजेच अनुभवायचं. समोर दिसतं ते दिसतं, तोही अनुभवच. आत्मप्रकाश आहे तोही अनुभव, आणि हा पाहणारा आहे तोही अनुभव. 3 अनुभव तिथे एकाच वेळेला घेता येतात. म्हणजे सगळं टाळणं बिळणं नाही. आहे सत्य काय? काळो काय सत्य आहे, आत्मप्रकाश हे सत्य आहे, आणि पाहणारा सत्य आहे. कारण हे दोन्ही बदलू शकतील, हा बदलणार नाही. जो बदलत नाही तो सत, आणि जे बदलते ते सत्य. सत्य म्हणजे जे जे दिसतंय आत्ता, उद्या ते दिसणार नाही. काल होता हो, आज कुठे गेला माहित नाही. होतं ना असं.
म्हणजे ते शरीर हे सत्य नाहीये, आपलं सत नाहीये, ते सत्य आहे. सत्य म्हणजे आता अनुभवता येतं, उद्या अनुभवता येईल का मला माहित नाही. कळलं? म्हणजे ह्या प्रोसेस कळल्या सगळ्यांना. कसं साधनेमध्ये हे आहे की ते काळोख दिसला का डोळे उघडे करून पाहिलं तरी साधना आहे. आत्मप्रकाश इथपर्यंत पोचला, तो परत आला कोणाचा? पाहणाऱ्याचा. मग पाहणारा आहे, जाणीव आहे, हे डोळे उघडे ठेवून पण करता येतं. असं काही नाही की डोळे झाकून केलं पाहिजे. कुठेही पहा, जे जे दिसतं ते सगळं चैतन्यच आहे. हे पहिलं आपल्याकडे आता सिद्धांत पक्का झाला. पण हा दिसतं का दिसतं? कारण ह्या जाणीवेचा, ह्या पाहणाऱ्याचा आत्मप्रकाश तिथपर्यंत पोहोचला, कनेक्ट झाला आणि परत आला. जोपर्यंत कनेक्ट होत नाही तोपर्यंत पाहता येणार, दिसणारच नाही तोपर्यंत. लक्षात. म्हणजे ही प्रोसेस आहे. ह्याला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी म्हणजे दृष्टा, दृष्टी आणि दृश्य, हे तिन्ही म्हणून आहे ते त्रिपुटी. आता एकदा हा पाहणारा कळला की या सगळ्या त्रिपुटी एक झाल्या का पाहणाराच आत्मप्रकाश झाला. हा आत्मप्रकाशच दिसणारा झाला. कारण समोर जे आपण पाहतो, आता परत आणखी मजा याची समजा, मी ह्यांना पाहिलं पण खरं म्हणजे मी मलाच पाहिलं. का? कारण माझा आत्मप्रकाश जेवढा त्या आकारावर बसला, तो आकार मी पाहतोय. आकार म्हणजे ह्या आत्मप्रकाशाने तो आकार धारण केला, तेवढंच पाहिलं आणि मी मला पाहिलं. आपण काय म्हणतो? मी ह्यांना पाहिलं. मी ह्यांना पाहिलंच नाही, मी मलाच पाहिलं. हे जर कळलं तर मग तुम्हाला सगळे आपण एक आहोत कळेल. कळलं? हे रहस्य, गुह्य ज्ञान जे म्हणतो ना आपण, कसं गुह्य ज्ञान आहे म्हणजे हे स्पष्ट कळलं पाहिजे. आपण किती गोंधळ घालतोय मग कळेल आपल्याला. इथे उदाहरण द्यायचं म्हणजे कसं आहे ते लक्षात घ्या. आपण तेव्हा दिलेलं आहे उदाहरण. सूर्य जेव्हा सूर्याचा प्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो, म्हणजे आता पौर्णिमेचा चंद्र आहे बघा, आपण काय म्हणतो, काय सुंदर चंद्राचा प्रकाश पडलाय. तो चंद्राचा आहे प्रकाश, तो सूर्याचा प्रकाश आहे. सायन्सने प्रूव्ह केलंय की सूर्याचा प्रकाश, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्याचा प्रकाश मध्ये दिसतं का? काय सूर्याचा प्रकाश, किरण गेलेली दिसतात का आपल्याला? नाही, कारण प्रकाश हा अदृश्य आहे. तो सगळं दृश्य निर्माण करतो पण तो स्वतः अदृश्य आहे. तर जसा पाहणारा अदृश्य तसंच ते आहे. कळलं? मग ज्या वेळेला चंद्रावर प्रकाश पडला तेव्हा आपण त्याला चंद्रप्रकाश म्हणतो, पण खरा ज्ञानी काय म्हणणार? सूर्यप्रकाश आहे, चंद्रप्रकाश नाही. काय पाहायचं? चंद्रप्रकाश आहे नाही तर सूर्यप्रकाश आहे पाहायचं. तसं प्रत्येकाला पाहणं, कोण कोणाला पाहतो? अरे मीच मला पाहतोय. तुमच्याकडे मी पाहिलं तुम्हाला, तुम्ही मला पाहिलं, बरोबर आहे. तुम्ही मला पाहिलं म्हणजे हा आकार जो दिसला, तुम्ही म्हणा मी ह्यांना पाहिलं, तुम्ही मला नाही पाहिलं. तुमचा जो आत्मप्रकाश ह्या सगळ्या शरीराला व्यापला, तेच तेवढं तुम्ही पाहिलं. मग प्रकाश पाहिला ना. चंद्रप्रकाश, सूर्यप्रकाशा म्हणतात चंद्राला बघून. तसंच आलं लक्षात काय म्हणतोय? आपण प्रत्येकाला पाहताना प्रकाश पाहतो, आपलाच आत्मप्रकाश आपण पाहत असतो आकारात. आणि मग आपण म्हणतो मी ह्यांना पाहिलं, त्यांना पाहिलं. नाही, काय पाहिलंस? तू आत्मप्रकाश पाहिलास आणि पाहणारा आहे ते काय आहे ते पाहायचं. म्हणजे हे असं उफराटी दृष्टी म्हणतात, ह्याला म्हणतात उफराटी दृष्टी. आलं लक्षात सगळ्यांना? रात्री झोपताना विचारा काय. इथे थोडं झिंजिण्या येतील, काय काय सांगतात हे असं उलट सुलट सगळं सरळ सांगतोय, पण आपल्याला नेहमीची सवय आहे त्याच्यातून उलट सुलट वाटतं. ते तर आहे, पण ते आता आपल्याला समजून घेणं हे फार महत्वाचं. म्हणजे आता इथे काय होतं, समजल्यासारखं वाटतं ना, कसं बरोबर नसतं का? आपली नेहमीची दृष्टी अशीच आहे, मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, मी हे पाहिलं, इथंच अडकतो ना आपण. तर मी म्हणजे देह, या देहाने हे पाहिलं, देहाने ते पाहिलं, देहाने त्याला, हा भाव असतो आपल्याला. आता हा सत आहे तोच पाहतो, हे पहिलं पक्क लक्षात ठेवा. सत म्हणजे जाणीव, जी सतत आहे ती सत आहे, ही जाणीव आहे. ही जाणीव सर्वत्र आत्मप्रकाश पसरवत असते, तिचा आत्मप्रकाश आहे प्रत्येकाचा.
आणि ज्या ज्या आकाराला व्यापतो त्या आकाराला तो आकाराच्या अपेक्षेत स्वतःचा प्रकाश पाहतो. त्या व्यक्तीला पाहिलं असं म्हणता येत नाही. बरं, प्रकाश टाकला ते पाहिलं, म्हणजे शरीरावरच प्रकाश पडतो, जाणीवर प्रकाश कुठे पडतो? समोरच्याची जाणीव आहे, त्याला जाणीवेला पाहता येतं नाही, कारण त्या जाणीवेला पाहता येत नाही, तिथे प्रकाश पोचतच नाही. म्हणजे त्या स्थूल व्यक्तीला प्रकाश व्यापतो, सूक्ष्म वस्तीला प्रकाश काचेतून प्रकाश बाहेर जातो, त्या काच दिसत नाही. कळलं? म्हणजे इथे हे जे तत्व आहे, ही जाणीव ज्याला आपण म्हणतो, ही जाणीव अशी आहे, म्हणजे आहे अलौकिक. आणि अलौकिक असल्यामुळे पाहणं सुधारलं पाहिजे. इथे पाहणं सुधारलं, हे सगळं कळायला कशाला पाहिजे? तुम्ही कुठेही पाहतो, मी मलाच पाहतो हे लक्षात घ्या, म्हणजे मला रागच येणार नाही. कळलं ना? आपण बघितलं ना, एखाद्या माणसाबद्दल काहीतरी कोणी जे सांगितलं, आपण त्या दृष्टीने पाहतो. हा, तो असा ना, लबाड आहे ना, तो बघायचा असा असा आहे. अरे तू कशा, त्याने सांगितलं त्याचा अनुभव, तुझा अनुभव आहे का? नाही. तू बघ ना बाबा, सांभाळ, सावध हो. असं नको करू एकदम डोळे बंद करून विश्वास ठेव, पण सावधपणे प्रत्येकाकडे जाणीव त्या हंगाने पाहायला काहीच हरकत नाही. एखादा वागत असेल की नसेल, पण दुसऱ्याच्या शब्दावर, कल्पनेतून एखाद्याबद्दल कोणती धारणा करायची नाही. इथे आपला अनुभव काय, सत्य काय, ही प्रॅक्टिस, म्हणजे रोजच्या व्यवहारात सत्य काय आणि सत काय ह्याचा विचार करा. जे अनुभवता येतं ते सत्य, तुम्ही अनुभवलं, दुसऱ्याने सांगितलेलं अनुभवायचं नाही. ह्याच्यामध्ये सांगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याने सांगा अनुभव, म्हणजे आता बाहेर जाताना दुसरा काही मार्गदर्शन करते सांगितलं तर बरं ना, नाही तर मग दुसऱ्याने सांगा अनुभवायचं ना म्हटलं की आता तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी जायचं आणि तुम्हाला कसं जायचं ते कोणातरी मी विचारतातच ना. तर गुगलवर जाऊन बघता किंवा कोणातरी मार्गदर्शन घेता, कशी हॉटेल बुकिंग करायची, कसं प्रवास करायचा, हे तर विचारावं लागतं ना. ते तर विचारावंच लागेल, त्याचं काही प्रकार नाही. हे आपण प्रत्यक्ष एकमेकाबद्दल ज्या दुर्भावना किंवा सद्भावना धारण करतो त्या बाबतीत हे कसं पाहायचं ते मी सांगतोय. त्या बाबतीत बाकीच्या गोष्टी ज्ञान घ्यायला वगैरे आपल्याला गुगलवर जाऊन पाहतो, पुस्तकात जाऊन वाचतो, कसं जायचं, काय जायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजा. काही गोष्टी समजत नाही, त्याला त्याची माहिती घेतो, ते घ्यायलाच पाहिजे, ते घ्यायचं नाही असं नाही. तिथे स्थूल अंगाने दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणं तो शहाणा, असं जे महाराज सांगतात तो अर्थ आहे. स्थूल अंगाने, सूक्ष्म अंगाने ज्याचा त्यानेच अनुभव घ्यायचा. जाणीवेचा अनुभव कोणाला आला पाहिजे? जाणीवेलाच आला पाहिजे. तुम्ही कल्पना, मी सांगतो म्हणून तुम्ही मान्य केलं, काही उपयोग नाही. तुम्हाला स्वतःला अनुभव आला पाहिजे. जाणीवच आहेस का, विचारा स्वतःला. हा अनुभव घेण्याचा जितका प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला सत आणि सत्य ह्या दोन्ही गोष्टीचा अर्थ व्यवस्थित समजायला लागेल. आणि तो अर्थातूनच सगळं पाहणं आपल्याला झालं पाहिजे. कोणी काही सांगितलं म्हणून त्या लगेच आपली धारणा भावना बदलायचं काही कारण नाही. सावध राहा, एवढंच, थोडं सावध राहा. पण प्रत्येकाबद्दल जो आपलेपणा आहे तो आपलेपणा आपल्याकडे सतत असला पाहिजे, त्याचं भलं झालं पाहिजे. काही गोष्टी आपण सांगतो त्याप्रमाणे समोरची व्यक्ती वागेलच न वागेल असंही होतं. बऱ्याच वेळा आपण आई वडील मुलाला सांगतात, मुलगा ऐकत नाही म्हणून रागावतात, चिडतात, सगळं असतं, पण तरी तो आपला असतो म्हणून आपण जाऊ दे म्हणून सहन करतोच ना. तसंच प्रत्येक व्यक्ती ही जाणीवच आहे, आणि त्या जाणीवेचं भलं झालं. जाणीवेचं भलं कधी होणार? जाणीवेला जाणीव पण कळेल तेव्हा तिचं भलं होईल सगळ्याच. त्याच्याबरोबर ती ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थोड्या काळासाठी असतील आणि थोड्या काळासाठी निघून जातील. कळलं? म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. डोळे मिटल्यावर बराच वेळ अंधार दिसत नाही व बरेच अनिष्ट विचार मनात येतात. ते फळू नयेत म्हणून डोळे उघडावेत का? डोळे उघडायचं कारण नाही. विचार आला तरी त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही. लक्षात घ्या, विचार येणार, कारण आपल्याला जोपर्यंत फोकसिंग ह्या जाणीवेला डायरेक्ट फोकस करता येत नाही ज्या गोष्टीवर, तेव्हा ती विचारांवर फोकस करते. जाणीवेला प्रत्येक गोष्ट व्यापण्याची सवय आहे. आपण प्रत्येक जण पाहत असतो ना, हे पाहतो ते पाहतो ते पाहतो, ती व्यापण्याची सवय आहे त्या जाणीवेला. जेव्हा ते काही कळत नाही त्यावेळेला काळोख दिसलं तर आपल्याला ते समजत नाही. काही काळोख दिसत नाही म्हणजे काळोख आहे हे कळतं, पण काळोखात काहीच दुसरं काही दिसत नाही असा त्याचा खरा अर्थ असतो. पण कसं पाहायचं एकदा कळलं, काय पाहायचं एकदा कळलं की विचार राहणार नाहीत.
काय पाहायचं इथे, म्हणजे ह्या 3 स्टेपमध्ये पाहायला लागलो की काय पाहायचं एकदा कळायला लागलं की विचार बाजूला होते. विचार हे सगळे देहभावात असतात. एकदा जाणीवेच्या अवस्थेला पोहोचलं, पाहण्याचं असलं की ते विचार थांबतात. म्हणजे तो जोपर्यंत विचार येतो तर विचारांकडे लक्ष द्यायचं नाही. काही असो, येऊ देत कसला पण विचार. आपल्याला ह्या प्रोसेस करायच्यात. ह्या प्रोसेसमध्ये करायचं की पाहणाराच आहे, तत्व आहे, पाहणारं तत्व आहे. कळलं ना? असणारा, स्फुरणारा आणि पाहणारा असं जे आपण म्हणतो ना, त्यावेळेला ते हे सगळं आपल्याला ह्या पद्धतीने पाहता आलं पाहिजे. त्यामुळे विचार आले तरी विचारामुळे जोपर्यंत आपण विचार पुन्हा पुन्हा करत नाही तोपर्यंत ते फळत नाहीत. डोळे बंद केल्यानंतर एकदा महाराजांनी सांगितलेलं होतं की डोळे बंद केल्या जर तुम्ही अनिष्ट विचार कराल तर डोळे उघडा. बरोबर आहे ना? तेच त्याचा पद्धतीने प्रश्न. डोळे बंद केल्यानंतर आपण त्या विचारांमध्ये पुन्हा पुन्हा गुंतलो तर ते फळतात, कारण ते अंतर्मनात डायरेक्ट जातात. पण त्यांच्याकडे जर लक्षच नाही दिलं आणि पाहण्याच्या प्रोसेसमध्ये जर राहिलो तर तिथे त्या विचार आपोआप ते विरतात. मग त्याचा परिणाम वाईट होत नाही. कळलं? मन बुद्धी यातला फरक काय आहे? एका बाजूने मनाची व्याख्या काय सांगितलं की मुळात ही जी शुद्ध जाणीव आहे, म्हणजे आपण मुळात पाहणारे आहोत. ह्या पाहणारे आहोत ह्या आपल्याला ज्यावेळेला आपण दिव्य स्वरूप आहोत की आनंद स्वरूप आहोत हा अनुभव नसल्यामुळे ही जाणीव आनंद चाखण्यासाठीच सर्व विषयांशी संबंधित होते, तेव्हा त्या जाणीवेला मन म्हटलंय. अशी एक व्याख्या आहे सद्गुरूंची. म्हणजे काय बघतो आपण? आपल्याला बघतो, आपण हे बघतो ते बघतो, ते कशासाठी बघतो? एक उत्सुकतेपोटी आणि त्यातून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून पाहतो. म्हणजे समोरून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायची आपली सवय आहे. प्रत्येकाला आनंद कुठे मिळतो? समोरून मिळाला तर आनंद वाटतो, कारण त्या जाणीवेकडे अज्ञान आहे. आपण आनंद स्वरूप आहे हे अज्ञान आहे. आता जर ही जाणीवच आहे ह्या भावामध्ये जर प्रत्येक ठिकाणी आपण पाहायला लागलो तर समोरून आनंद मिळाला पाहिजे की समोरच्याने कौतुक केलं पाहिजे, समोरच्याने मान दिला पाहिजे तरच मी तिकडे जाणार, हा भाग सगळा निघून जातो. आपल्याला काय होतं, समजा लग्नाला कोणी बोला जाऊन देऊ त्याने मला मान दिलेलं नाही, मी नाही जाणार, असं म्हणतो ना बऱ्याच वेळेला. म्हणजे आपल्याला समोरून आनंद घेण्याचा प्रत्येक वेळेला आपण प्रयत्न करत असतो. आणि वाईट असं काहीच नाही, घेता बरोबर आहे, पण ज्ञानातून घ्या. समोरच्याने कौतुक केलं म्हणजेच मला आनंद होईल, समोरच्याने मानपान केला म्हणजे आनंद होईल, समोरच्याने चांगला वागला तरच आनंद होईल, की समोरचा उद्धटपणे वागला तर मला आवडणार नाही, हा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. संतांच्या दृष्टिकोनातून आनंद तुझ्याकडे आहे म्हणून तिथे तो काय करतो तिथे आनंद सुखी या दुःखी व्हायचं कारण तुला नाही. समोरच्याचं कर्म समोरच्याकडे, तुला फक्त शांतपणे अनुभवत राहता आलं पाहिजे, शांतपणे ते करता आलं पाहिजे. म्हणून जाणीव शुद्ध झाली तर आपण शांतपणे पाहू शकू. जाणीवच आहे, तिथे स्पर्धा नाही, कोणाचं वाईट चिंतन नाही, कोणाचं नाही, सगळीकडे सगळ्यांचं भलं, कारण सर्वत्र जाणीव हा जो भाव असतो तिथे स्पष्ट असतो. त्यामुळे त्या भावातून आपण सहजपणे आनंदाने पाहू शकतो. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आपल्याला प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा कुठे येतो? माझा प्रॉब्लेम म्हणून जेव्हा आपण त्यात गुंततो तर तो मोठा असतो. दुसऱ्याचा प्रॉब्लेम आपल्याला असं सगळं आजारी पडले आपण सगळ्यांना औषधोपचार मस्त सांगतो ना, अरे हे खा ते खा ते खा सांगतो ना, सगळे डॉक्टर होतात ना. पण स्वतः आजारी पडले की काहीच आठवत नाही आणि सगळे आपल्याला सांगतात म्हणून वाईट लागतो, काय सगळे तेच सांगतात. दोन्ही बाजू आहे ना. म्हणजे इथे आपला प्रॉब्लेम म्हटलं की आपल्याला मोठा वाटतो, खूप मोठा. आपल्या अरे तुम्हाला काय माहिती आमच्या मागे काय कटकट आहे वगैरे आपण जे म्हणतो ना, ती इन्व्हॉल्वमेंट आहे आपली त्या गोष्टीत. तीच जर आपण बाजूला होऊन पाहायला लागलो, शांतपणे त्याच्यावर विचार करायला लागलो की त्याच्यावर उपाय मिळतो. कोणताही प्रॉब्लेम जाणीवेला प्रॉब्लेम नसतो, जीवाला असतो, म्हणजे देहभावात असतं. त्या जाणीवेला मनाला हे प्रॉब्लेम असतात. कळलं ना?
म्हणजे मन आणि बुद्धी, बुद्धी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती एक अर्थ. म्हणजे जसं मनाचा दुसरा अर्थ आहे संकल्प विकल्प करणं. आपल्या मनामध्ये सतत जे विचार येतात जातात, असं करूया का, तसं करूया का, हे करू का, ते करूया, हे भरपूर विचार असतात आणि तिथे आपण कन्फ्यूज असतो बऱ्याच वेळेला. सरळ निर्णय घेता येत नाही आपल्याला, असं करायचं की तसं करा, असं करायचं तसं करा. अशा वेळेला निर्णय जेव्हा घेतात तेव्हा ती बुद्धी असते. जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मन असतं. मनाच्याच अवस्थेत या चिंतन करतो तेव्हा ते चित्त असतं. आणि हे तिन्ही गोष्टी देहभावातून असतात म्हणून तिथे अहंकार असतो. म्हणजे जाणीवच मन चित्त बुद्धी अहंकार ह्या अंगाने सतत कार्य असतं. म्हणजे एकाच वेळेला ती कार्य कशी करते, अहंकाराच्या अधिष्ठान म्हणजे देह मी या भावातून ती संकल्प विकल्प करते. हे करू की ते करू, असं करू की तसं करू, असं जेव्हा विचार येतात त्यावेळेला निर्णय घेता येत नाही. त्या बुद्धी चालत नाही म्हणतो ना आपण, अरे आपली बुद्धी चालत नाही असं म्हणतो ते. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आपल्याला ज्यावेळेला कमी पडली तर तिथं, पण ती निर्णय घेतला बुद्धी आता झालं, चला असं तर असं. एकदा निर्णय घेतला की योग्य निर्णय घेता आला पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून निश्चयात्मक वृत्तीला बुद्धी म्हटलंय आणि संकल्प विकल्प अवस्थेत असलेल्या जाणीवेला किंवा मनाला मन म्हटलंय. संकल्प विकल्प म्हणजे अनेक विचारात आपण गुंतत, असं करू तसं करू, हे करू ते करू, शंका कुशंका ज्या गुंतलेलो असतो त्या ती जाणीव मनाची अवस्था असते, ते म्हणजे जाणीवेची अवस्था ते मन. म्हणजे बहिर्मन अंतर्मन ह्याची जी अवस्था असते त्याला मन म्हटलं परत. म्हणजे दोन शब्द सारखे आहेत म्हणून हे गोंधळ होतो. म्हणजे अंतरेंद्रिय जी चार सांगितली ती मन चित्त बुद्धी अहंकार, त्याचा तो अर्थ आहे. सतत आपलं जीवन कसं चाललेलं आहे ते. कधी आपण आधी संकल्प विचार करतो, मग सगळं ज्ञान घेतलं मग सगळंच करतो, नाही असंच करूया हा निश्चय झाला. किंवा त्याच्या अगोदर चिंतन करतो, असं केलं तर बरं काय तसं केलं तर बरं, चिंतन होतं, मग मार्गदर्शन मिळालं की असं करूया. म्हणून मन चित्त बुद्धी. पण इथे ह्या चुका होऊ शकतात का, अहंकार आहे म्हणून. कधी कधी निर्णय किंवा बऱ्याच वेळा निर्णय चुकीचे होतात. जर आपण ते ज्ञानपूर्वक घेत नसू तर चुकीचे निर्णय होतात. ज्ञानी संत जे म्हणेल ते पक्क असतं. पण महाराजांचं उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या एक नामधारकांना हार्टचा प्रॉब्लेम झाला होता, तर त्यांना ऑपरेशन करायला डॉक्टरने सल्ला दिला. म्हणजे त्याने सल्ला दिला म्हणून तो नामधारक महाराजांकडे गेला. त्या महाराजाला काय करू नको रे. महाराजाने उत्तर दिलं काय राहू दे. त्या प्रल्हाददादा बाजूला होते, मी घडलेली गोष्ट सांगतो. ते म्हणाला, अप्पा अरे मेडिकल सायन्स तू कशाला सांगतो, हार्टचा प्रॉब्लेम डॉक्टरने तर करू देत ना. तर महाराज त्याकडे बघता त्यांच्याकडे बघितलं प्रधान म्हणजे, हो तू असं म्हणतो, अरे करावं. आणि ऑपरेशन थिएटरवर गेले, ऑपरेशन टेबलवर गेले. महाराजांनी सांगितलं की 100% बरोबर होतं. ते जर राहिले असते तर कधी आणखीन काही दिवस राहिले असते. कळलं. म्हणजे ज्यावेळेस संत सांगतात, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रल्हाददादा बरोबर. आपण म्हणतो हे तर आहे ना, डॉक्टरने सांगितलं, तुम्ही कशा डॉक्टरच्या विरुद्ध बोलताय, उद्या काय झालं तुमच्यावर येईल, असं प्रल्हाददादाचं म्हणणं काय चुकीचं नव्हतं त्यांचं. प्रल्हाददादा अप्पा म्हणत होते, पण अप्पा म्हणून पाहिलं, सद्गुरू म्हणून पाहिलं असतं तर ते काय बोलले नसते. आता आपल्यासमोर सद्गुरू बोलले असते, आपण हा बोललो असतो, गपचूप बसलो असतो. आपण थोडं म्हणा, अरे डॉक्टरना तुम्ही काय म्हणता, असं कधी बोलायची हिंमत होती आपली. हा फरक आहे. कळलं. म्हणजे इथे ज्या वेळेला संतांच्या मुखातून आलं असं कर तसं कर, मग ते पुढे काय होईल याचा विचार करत बसायची गरज नाही. कारण ते अचूक असणार, त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. पण त्यांना परत क्रॉस विचारलं की ते म्हणा असं आहे, मग असं कर म्हटलं की गेलं, मग ते काय सांगता येत नाही. समजलं. म्हणून मन चित्त बुद्धी अहंकार ह्याच्यातून जे निश्चय करतो आपण तो कदाचित चुकीचा. म्हणून 10 वेळा विचारून निश्चय करायचा असतो जीवभावात. एकदा शुद्ध जाणीव झाली की तुम्हाला विचार करायची गरज नाही, कारण ती दिव्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारेच तो निर्णय होतो. कळलं ना. आलं लक्षात. म्हणून हा फरक कळला. बरं, पुढचा प्रश्न. श्वास साधना करताना ज्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे तिथे खूप कमी वेळ लक्ष जाते व बऱ्याच वेळेला कोण ऐकतोय त्याचे भान घेता येत नाही.
त्यावर काय करावे. म्हणजे श्वास घेताना, म्हणजे मगाशी मी म्हटलं श्वासाकडे लक्ष, त्या अंगानेच प्रश्न आहे ना तो. म्हणजे आता आपण त्याने प्रश्न आहे, आपण जर श्वासाकडे लक्ष दिलं तर प्रश्न असा पडला की खूप कमी वेळा लक्ष जातं समोरचा काय, जिथे ज्याच्याकडे लक्ष द्यायचंय, जिथे लक्ष द्यायचं ते लक्ष जात नाही. म्हणजे सुद्धा बोलताना जर तुम्ही श्वासस्मरण करत असेल तर तुमचं लक्ष लागणार नाही, कारण तुमचा फोकस कुठे आहे, श्वासाकडे. समोरच्याकडे तो काय बोलतो ते कळत नाही, कधी कधी असं होतं. बरोबर आहे. व बऱ्याच वेळेला कोण ऐकतोय ह्याचे भान घेता येत नाही. त्यावर म्हणजे आता कोण ऐकतं, म्हणजे आता इथे दोन गोष्टी आहेत. मग मी काय सांगितलं होतं, श्वास ज्या वेळेला तुम्ही कोणाशी बोलत नाही संबंधित नाही, पण तुम्ही इकडे तिकडे फिरताय, तेव्हा तुम्ही श्वासाकडे पाहत पाहत बघा. बोलायची काय गरज नाही, कोणाचं ऐकायची गरज नाही, म्हणजे कुठे इन्व्हॉल्व नाही होते तुम्ही. पण ज्यावेळेला तुम्ही एकमेकाशी जेव्हा बोलायला आलात किंवा एकमेकाला काहीतरी पाहायला आलात, सांगायला आलात, त्या श्वासोश्वासाकडे चाललेला आहे लक्षात घ्या. त्यावेळेला लक्षात घ्यायचं आणि बोला. लक्षात घेऊन बोलताना लक्षात घ्यायचं, म्हणजे इथे जाणीवेला आवरून धरलेलं आहे. ज्यावेळेला आपण श्वासाचं स्मरणाचं लक्षात घ्यायचा राहतो, त्यावेळेला जाणीव पटकन बाहेर पडायला बघत नाही, तिथे कंट्रोलमध्ये असतं आणि ती सगळं ऐकू पण शकेल, बोलू पण शकेल. म्हणजे त्यावेळेला लक्षात घेणं म्हणजे अनुसंधान आहे. लक्ष देणं म्हणजे केंद्रित करणं, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणं. कळलं? म्हणून श्वासाकडे लक्ष देतो तर मी तिथे कॉन्सन्ट्रेट केलं तर समोर काही लक्षात येणार नाही. पण अनुसंधानात पाहायला लागला की सगळं काही तुम्हाला करता येतं. म्हणून अनुसंधानाचं जागृतीमध्ये अनुसंधान हवं. म्हणून जेव्हा आपण सगळ्यांशी बोलतो आहोत, संबंधाने करतो, तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे श्वास चालू आहे. फक्त तिथे ते अनुसंधान असलं पाहिजे की श्वास चालू आहे. तिथे श्वासाकडे बघायची गरज नाही तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही एकटे आहात किंवा साधनेला बसले आहेत किंवा समोर असे बघतायत, फिरतायत, तर श्वासाकडे बघत बघत बघा. कारण ती प्रॅक्टिस जेव्हा होईल तेव्हा श्वासाकडे लक्षात घेता येईल. आता श्वास चाललाय लक्षात घेता का येत नाही, कारण प्रॅक्टिस नाहीये ती. अभ्यास जेव्हा करायला लागाल पुन्हा पुन्हा, तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला श्वास चालू आहे पक्क कळतं आणि त्याचं तिथे लक्षात पण असतं. अनुसंधान म्हणजे आता महाराजांनी जे सांगितलं ते मुलाचं वर्णन सांगितलं की बायका जेव्हा डोक्यावर कळशा घेऊन जातात तर त्यांचं अनुसंधान कुठे असतं, कळशांकडे. पण गप्पा कुठच्या मारतात, काय असेल ते सासू सुनेच्या गप्पा मारत बसायचं महाराज म्हणायचे. ते आपलं आहे मग गप्पा, मग समोर रेडा आला तरी बरोबर लक्ष असतं. मग तिथं कसं होतं, हे लक्षात घेतलं की इथे कळशा आहेत, लक्षात घेतलं म्हणजे अनुसंधान आहे आणि समोर लक्ष आहे. ती प्रोसेस, श्वास चाललाय लक्षात आहे पण समोर लक्ष, काय बोलतोयस तू, हा हे असं आहे ते तसं आहे. कळलं? हे जर झालं तर तुम्हाला ते जाणं, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. मग कळशी डोक्यावर घेऊन चालणं काय सोपं आहे का? एक पण आहे, कळशीवर कळशी घेऊन जायच्या ना बायका पूर्वी, तरी पण त्यांचं बरोबर मान स्थिर राहायची. आपलं जरा लक्ष तिकडे लक्ष नाही गेलं तर बुट्टा खाली पडली पण सगळं उचलायला डोक्यावर त्रास. नंतर डोक्यावर चालवायचं म्हणजे काय करायचं किती कठीण आहे. तसंच हे पण कठीण आहे, पण एकदा अभ्यास केला की ते सगळं होणार. डोळे मिटल्यावर कुठे ते तो प्रश्न वेगळा आहे. अंदाज श्वाससाधना ही डोळे उघडे करूनच सांगितलंय. म्हणजे श्वाससाधना नाही, आपण श्वासाकडे लक्ष द्या आणि बोला असं मी म्हटलंय ना. तर समोरचं बोलताना लक्षात घेऊन श्वास चाललाय हे लक्षात घ्यायचं. श्वासाकडे लक्ष नाही द्यायचंय, लक्षात घ्यायचं की चाललाय. नाही लक्ष दिलं श्वास चाललेलाच असतो ना, बस एवढंच लक्षात घे, चाललेलाच असतो. हे एकदा तुम्हाला 100% कळल्यानंतर परत परत बघायची काही गरज आहे का? प्रॅक्टिकल बोलताना बिलताना प्रश्न येतो आणि डोळे बंद करून ते जमणार. डोळे बंद करून श्वासाकडेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे? नाही, एकदा तुम्हाला ही प्रोसेस जर कळली की श्वास चाललाय, श्वास काय आहे सांगितलं, दृश्य. श्वास दृश्य आहे. मग श्वासाला कोण पाहतं, पाहणारा पाहतो. ही प्रोसेस वेगळी झाली. इथे पाहणारा पाहतो आहे, त्या भावात सतत पाहत राहायचं. मग कुठे पाहायचं, कसं बघायला, तेच ती प्रोसेस त्यावेळेला सांगितलं. आता सगळ्यांशी संबंधित होताना कसं पाहायचं,
कसं बोलायचं, कारण तिथे श्वासाकडे बोलणार कसं समोरच्याशी, तो काय बोलतो तेही कळत नाही मागच्या वेळेला, लक्ष नसेल तर. कळलं ना? त्यासाठी अंतर्मनाचं शुद्धीकरण जे आपण म्हणतो झालं पाहिजे, हा जो प्रोसेस आहे आपण डिस्कस करतो. देहभाव जाणं म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण. आता काही संत बघा, संत होते ना पण शिव्या घालायचे. म्हणजे गोंदवलकर महाराजांना असं सांगायचे की आत्ता दिलेली शिवी दुसऱ्या नवीन शिवी द्यायची, परत त्याचे नाविन्य असं शिव्यांमध्ये. तुम्हाला संत आणि शिव्या कशा देतात? त्यांच्याकडे देहभाव नव्हता म्हणून संत. शिव्या देणं हे संस्कार घेऊन आलेले आहेत. कळलं? भांडण पण करायचे म्हणजे हो, जिथे ते सगळं करायचे, पण त्यांच्याकडे संतत्व होतं. म्हणजे देहभाव नव्हता म्हणून संतत्व. भांडण म्हणजे नावाला भांडण करायचे. असे समोरच्याला भाव बनतात जमिनीवरनं, जर थोडं दाखवायला थोडासा आवाज करावा लागतो ना, तसं ते त्यांचं. जाणीवेच्या अवस्था परत सांगाल का? आता हे जाणीवेच्या अवस्था म्हणजे त्यांना नेहमी आपण 5 अवस्था सांगतो. कोणत्या 5 अवस्था? कोण सांगेल? पाहणाऱ्यापासून सुरुवात करायची. 5 अवस्था तिथे. पाहणारा, जाणणारा, चिंतन करणारा, कृती करणारा आणि भोगणारा. म्हणजे दृष्टा, ज्ञाता, ध्याता, कर्ता, भोगता. बरोबर? पण पाहणाऱ्याच्या अगोदर आणखी 2 अवस्था आहेत. जो असणारा आहे तो स्फुरणारा, तो स्फुरणारा तो पाहणारा. मग त्या 7 अवस्थेत. पण नेहमीच्या वेळेला आपण काय होतो, पाहण्यापासून सुरू करतो म्हणून पाहणारा पकडला. पण हा पाहणारा आला कुठून? तो स्फुरणारा आहे तो पाहतो. आणि स्फुरणारा कोण? जो असणारा आहे तो. जो असणारा अनंत स्वरूप तो स्फुरतो, तो इथून पाहतो. कळलं? ते कळलं तर सगळं बरोबर लिंक जोडली. ते आपण धरत नाही, पण ते त्याला पण धरलं पाहिजे. असणारा तोच पूर्णांना ते येणार कुठून? हा पाहणारा आला कुठून? ह्याचं अस्तित्व कुठे आहे? तर स्फुरणाऱ्याकडे आहे. पण याच्यामध्ये दृष्टा आणि जो असणारा आहे तो सारखाच होईल का? नाही. चिदाकाश म्हणतात तो असणारा, चित्ताकाश म्हणतात ते स्फुरणारा, भूताकाश म्हणतात तो जाणणारा. हे सगळे शब्दाचे खेळ आहेत. एवढंच लक्षात ठेवा, मूळ तत्व हे असणेपणाने आहे. तेच स्फुरतं, तेच देहरूपाने प्रकट होतं, तेव्हा ते जाणणं सुरू झालं. चैतन्य स्वरूपच आहे असं जे आपण म्हणतो ना, ते चैतन्य स्वरूप मुळात कसं आहे? केवळ असणेपणाने आहे. तिथे ते काही नाही. म्हणजे अव्यक्त अदृश्य जे वर्णन केलं ते निर्गुण निराकार स्वरूपाचं आहे. तिथे स्फुरण आलं आहेपणाचं, म्हणजे असणेपणाची जाण घेतली म्हणजे ते स्फुरण झालं, स्फुरण आलं. आता हे जे स्फुरणारं तत्व आहे त्या तत्वानेच ही सर्व रूपं निर्माण घेतली. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ही जाणीव जी आहे ती स्फुरणारी शक्तीच तिथे प्रकट आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. म्हणून ती दिव्य आहे असं आपण म्हणतो. त्याचं कारण ते म्हणजे ती एका देहातून दुसऱ्या देहाला पाहण्यासाठी तिने अनेक देह निर्माण केले आणि ती एकाची अनेक झाली. कळलं काय म्हणतोय? म्हणजे असणारा आहे तोच स्फुरणार झाला, स्फुरणारा तो पाहणारा झाला. म्हणजे पाहणारा मुळात कोण आहे? स्फुरणार आहे. आणि स्फुरणारा मुळात कोण आहे? असणार आहे. आलं लक्षात? म्हणून असणारा, स्फुरणारा, पाहणारा, जाणणारा. म्हणजे जे पाहिलं ते जाणलं, त्याला तो जाणला. आता समोरून मी ह्यानं ते चालत बघितलं तर कोणतरी माणूस येतो एवढंच मला कळेल, पण समोर जवळ आल्यावर हा हे अमुक आहेत, हे जे आपण पाहतो ते जाणलं दृश्याच्या अपेक्षेत. जाणल्यानंतर मग आपल्याशी त्याचा काय संबंध आहे त्याच्यात आपण चिंतन करतो की बाबा हा माणूस ना असा असा बोलतो, असा असा वागतो, असा असा करतो. हे सगळं चिंतन सुरू झालं. देहभावातलं चिंतन सांगतो मी हे सगळं. आणि त्याप्रमाणे मग कृती करतो आपण. त्याशी बोलायचं की नाही बोलायचं, हसायचं की नाही हसायचं, रागवायचं की नाही रागवायचं, चिंतन करतो आणि कृती करून मोकळे होतो. कृती चुकली की भोगतोस परत. वाईट काय असेल ते, चांगलं केलं तर चांगलं भोगतोस. म्हणजे भोगणं हे असं चालूच असतं आपल्याला. भोगणं म्हणजे अनुभवणं. अनुभव येतो आपल्याला शेवटी. असं असं झालं, कळलं ना?
म्हणून ह्या 7 अवस्था आहेत. आले लक्षात? हा, तेच आता तरी पुढचा प्रश्न आहे. चिदाकाश, चित्ताकाश, भूताकाश हे परत सांगाल का? चिदाकाश म्हणजे अनंत स्वरूप, अनंत चैतन्य स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूप, केवळ असणेपणाने असलेलं स्वरूप आहे. त्याला म्हटलंय चिदाकाश. मूळ स्वरूप केवळ आहे, त्याच्यात काही कळत नाही, असतं. त्याच्यामध्ये जे स्फुरण होतं, जाणणं, चित्ताकाश, चित्त आला. चित्त म्हणजे जाणणं. त्या स्वरूपाच्या ठिकाणी जाणणं निर्माण होतं, जाणावं म्हणजे आहे, पण आहेचं भान. म्हणून आपण आहे आहे म्हणतो, ते आहे ते हे आपण आहोत. आपण देह आहे नाही, ते आहे ते हे आहे. तत्वमसी. कळलं काय? जे अनंत स्वरूप आहे ते मी आहे. पण आपण गोंधळ काय घातला? त्या अनंत स्वरूपाला विसरलो आणि देह मी आहे म्हणतो. कळलं? म्हणजे चुकलं काय ते मी सांगितलं. मग आता बरोबर काय असलं पाहिजे? अनंत मी. म्हणून दिव्य मी, अनादि मी, अनंत मी, असं जे आपण स्वयंस्मरणात जे सांगतो ना, त्याचा अर्थ तो आहे, तो पक्का धरला पाहिजे तसाच्या तसा. आलं लक्षात? म्हणजे ते तत्व ते मी. म्हणून चिदाकाश म्हणजे केवळच नाही, पण अनंत स्वरूप. त्याच अनंत स्वरूपात जे स्फुरण झालं ते झालं चित्ताकाश. त्या स्फुरणाने परत अनेक व्हावं हा संकल्प धरला, तेव्हा ते झालं भूताकाश. म्हणजे सगळीकडे प्रगट झालं. प्रत्येक देहादेहातून तेच तत्व प्रगट आहे, वेगळं काहीच नाही. पण आपण वेगळं वेगळं बघायला लागला. कळलं ना? पाहणा जो आहे तो उपाधी धारण केल्यानंतर उपाधी धारण करतो पाहणारा, म्हणजेच भूताकाश झाला. भूताकाश म्हणजे प्रगट झालेला आकाश. भूत म्हणजे प्रगट होणं. कळलं ना? प्रगट झालेला आकाश. चित्ताकाश म्हणजे जाणणारं आकाश. चिदाकाश म्हणजे केवळ असणारं आकाश. आलं लक्षात? मोठे शब्द आहेत, पण त्याच्या असं अडकायचं नाही. डोक्याला ताप होतो, असणारा स्फुरणारा पकडलं की झालं. ऑफिसमध्ये कामात साधना करता येत नाही, प्रार्थना पण होत नाही. साधना वाढवायला काय करावे? आता सोपा उपाय सांगितला. काय उपाय सांगितला? ज्यावेळेस थोडा वेळ काम कमी असेल किंवा नसेल तर श्वासाकडे अभ्यास करायचा आहे. ती चैतन्य शक्तीच आहे, ह्या त्या श्वासाच्या अनुभवात अनुभव घेता येतो. लक्षात घ्यायचं. आणि सर्वत्र चैतन्य मध्ये 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 फक्त श्वासाकडे लक्ष आणि काम करताना श्वासाला लक्षात घेऊन काम करायचं. हे केलं की साधना सुरू होणार. कळलं? फक्त त्याला अभ्यास म्हणजे मी सांगितलं म्हणजे झालं असं म्हणू नका. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं की सगळं होणार. कळलं? तुम्ही श्वासस्मरणामध्ये पायाला मेंदूला जाणा असे सांगता. डोळे मिटून आपल्या शरीराला कसे अनुभवायचे? आपल्याला आपलं शरीर 100% माहीत आहे कुठे काय आहे. म्हणजे अंतर्मनाला, आपल्याला म्हणजे अंतर्मनाला, कारण ते अंतर्मनाचं तर निर्माण केलंय ते शरीर. या शरीराचा निर्माता कोण? हा स्फुरणारा निर्माता आहे. जो असणारा स्फुरणार झाला तोच निर्माता आहे, आणि तोच त्या देहात जाऊन बसतो. मग त्याला 100% माहिती आहे ना. आता तुम्ही स्वतः जर तुमचं घर बनवलं व्यवस्थित, कुठे बाथरूम आहे, कुठे किचन आहे, कुठे हॉल आहे, हे आपण ज्यावेळेला करतो. आणि मग त्या घरामध्ये गेल्यानंतर का आपण कन्फ्यूज होतो, कुठे घर कुठे रूम, असं नाही, सगळं माहिती आहे. तसं हे शरीर त्या स्फुरणाऱ्यानेच बनवलं. शरीर निर्माण कुठून? स्फुरणाऱ्याकडनं, असणाऱ्याकडनं नाही होत. स्फुरणारं जे तत्व आहे तिथून निर्माण झालं चित्ताकाश. आणि ह्या स्फुरणाऱ्या तत्वच तिथे परत जाणीव रूपाने तिथेच गपचूप बसतं, म्हणजे जाण्याला. पण त्याला बरोबर शरीरातलं कुठे काय ते पक्क माहिती आहे. म्हणून मेंदू म्हटलं की ते अंतर्मनाला मेंदू कुठे माहिती आहे, तुम्हाला बहिर्मनाला नाही माहिती. बहिर्मनाला तर बघितलं तर कसं कळणार? पण आपण आता चित्रबित्र बघितलं म्हणून म्हणतो मेंदू इथे, कळलं ना? तर खरं मेंदू कुठे माहिती कुठे आपल्याला काहीच माहित नाही, पण अंतर्मनाला माहिती आहे. म्हणून आपण जे स्वयंस्मरण करतो ते अंतर्मनाला सांगत असतो. मेंदू असा आहे, मेंदूला जाणा, असं ज्यावेळेस सांगतो ना. त्यामुळे जरी कळलं नाही तरी ज्यावेळेस आपण तो भाव देत असतो की मेंदू आहे, कान आहे, नाक आहे, किंवा आतले अवय. आता हृदय तरी कुठे बघितलंय आपण? पण टकटक होतं म्हणून हृदय असं म्हणतो ना आपण. पण आता
चित्र बघितलेली आहेत कसं हृदय आहे कसं, पण प्रत्यक्षामध्ये चक्कर येऊन पडालं. प्रत्यक्ष बघत नाही ते चांगलं. कळलं ना की इथे एवढ्या रक्तवाहिन्या आहेत, इतके म्हणजे इतकं भरलेलं आहे आतमध्ये की कशाचा कशा आपल्याला ते अंतर्मनाला माहिती आहे, आपल्याला माहिती. म्हणून कुठेही जरासं दुखलं तर कळतं कसं. अगदी तुमच्या कुठे मागे पाठीमागे दुखतंय, आतमध्ये कुठेतरी एखादी नव सायटिका गेली बिली सगळं आपण म्हणतो, ते डॉक्टर म्हणतो, म्हणून आपल्याला मध्ये सायटिकाचं दुखणं आहे, हे ह्याचं दुखणं आहे. पण दुखणं कळतं ना बरोबर. दुखतं म्हणजे तिथे काहीतरी व्यवस्थेमध्ये बिघाड झाला तर कळतं ना बरोबर. म्हणजे हे सगळं त्या अंतर्मनाला बरोबर माहिती आहे. तो पॉईंट कुठे तो बरोबर सांगतो, इथे दुखतंय इथे दुखतंय असं सांगतो ना. दिसतं का ते दुखणं, पण अंतर्मनाला कळतं, ते बरोबर सांगतं इथे दुखतंय इथे दुखतंय इथे दुखतंय. म्हणजे हे सगळं ज्ञान अंतर्मनाला आहे, पण त्याला अधिक जाणीवपूर्वक जर ज्ञान दिलं तर तेच अंतर्मन दिव्य प्रज्ञाशक्तीच्या रूपाने कार्यरत होतं. म्हणून अंतर्मनाला सुधारणं ही साधना, असं जे आपण म्हणतो ना, अंतर्मनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. म्हणून प्रश्न छान होते. 7:15 वाजलेत. अजून कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत? संपले ना प्रश्न, एवढेच आहेत.